महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला नातेवाईकांनी दिला चोप. एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयातील एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. आपल्याच कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याची असभ्य वर्तन करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका वरिष्ठ लिपिकाला महिलेच्या नातेवाईकांनी कार्यालयातच चांगला चोप दिला. हाय व्होल्टेज ड्रामामुळे एसटी विभागीय कार्यालय परिसरामध्ये काही काळ प्रचंड खळबळ उडालेली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित वरिष्ठ लिपिक गेल्या काही दिवसापासून कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला मानसिक त्रास देत होता. तिच्याशी असभ्य वर्तन करत त्याने थेट शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केलेला आहे. वरिष्ठ लिपिकाच्या या त्रासाला कंटाळून आणि संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना सांगितला. महिला कर्मचाऱ्यांसोबत घडलेला हा प्रकार ऐकून संतापलेले तिचे नातेवाईक आज थेट सांगलीतील एसटी विभागीय कार्यालयामध्ये पोहोचले. त्यांनी संबंधित वरिष्ठ लिपिकाला गाठून त्या कृत्याबद्दल जाब विचारला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांचा संयम सुटला आणि त्यांनी सर्वांसमोर या लिपिकाला चांगलाच चोप दिला. भर कार्यालयातच मारहाणीचा हा प्रकार घडल्याने इतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती. या गंभीर प्रकारानंतर आता संबंधित लिपिकावर कायदेशीर आणि प्रशासकीय काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या घटनेमुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि लैंगिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मी आशिष रमेशचंद्र खंडेलवाल. आपल्या सांगली शहरामध्ये महामंडळामध्ये एक पीडित महिला आहे. ती आपली सून आहे माझी, आणि तिला वारंवार त्याचा एक अधिकारी आहे विनायक कदम, तर तो त्याला वारंवार 2 वर्ष झाले त्याला त्रास देत होता. फिजिकली देत होता, मेंटली देत होता. त्यांना आता 2-3 वेळा वरती कंप्लेंट पण करून पण वरती काही ते दखल घेतली गेलेली नाही आहे. तर त्यामुळं आता शेवट आमच्या हे नाकीशी आल्यामुळं आम्ही पूर्ण फॅमिली येऊन हे आम्हाला शेवटचं पाऊल उचलाही पाहिलेली आहे आणि हा दाखल करत आहोत. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण भेटलं. त्यांनी म्हणतात ठीक आहे, बघतो, बोलतो. त्यांनी पण स्वतः त्या पीडित महिलेने पण तिथं वरती कंप्लेंट केली होती 2-3 वेळा, तरी पण तिथे झालेलं नाही आहे त्याचा अभिप्राय अंमलबजावणी म्हणताना आज आम्हाला शेवटचं पाऊल उचलाही पाहिजे. त्याला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याला चांगलाच मार दिलेला आहे त्याने आम्ही चूक, आणि आता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करतात आहे.